14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्यनानी सगळ्यांची मन हरकू लागली, पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरद म्हणून मुलुकभर दौड घेणारे पित्याची छत्राच्या वाट्याला यावी कशी. अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा यायला लागल्या संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा इंग्रजी सुद्धा तेज आणि तरबेज आहे. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिल्यानं संभाजी महाराजांनी या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय. काय लिहितात संभाजी महाराज? पद पदम पत्र समचरण जंग जमिकन ककर बाकर ना विललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण त्याचवेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलकाम भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता 8.5 वर्ष वय झालं संभाजीराजांचं आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदर असा 23 किल्ले बहाल केले गेले. पण त्याच वेळी मिर्झा राजा पुटपुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि कडाडले राजे नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष